काय मंडळी, कसे आहात? छान हिवाळा पडलाय, मस्त उत्साहवर्धक वातावरण आहे, बरोबर ना? यालाच आयुर्वेदामध्ये विसर्ग काळ असं म्हणतात. विसर्ग काळात सूर्याची ऊर्जा उत्तम प्रकारे आपल्याला मिळते. त्यामुळे सगळ्या भाज्या, फळं, वनस्पती यांचंही उत्तम पोषण आपल्याला मिळून आपल्या शरीराचं आरोग्यही छान राहतं. या काळातील सगळ्यात महत्वाचं फळ म्हणजे आवळा. आपण हा आवळा आपल्याला हव्या त्या पद्धतीने खाऊ शकतो. कोणी नुसताच खायला आवडेल, मीठ लावून खाऊ शकता, त्याचं लोणचं करून खाऊ शकता, त्याचा मोरावळा करून खाऊ शकता आणि ह्या सोबतच च्यवनप्राश हा एक आयुर्वेदातला महत्वाचा औषधाचा प्रकार तुम्ही या काळामध्ये जरूर जरूर घेऊ शकता. मागे आपण षड्रस बघितले आहेत, त्यातले 5ही रस असलेला एकमेव फळ म्हणजेच आवळा. जर मिठासोबत खाल्लं तर 6वा रस पण आपल्याला त्या आवळ्यातनं मिळू शकतो. आवळ्याचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये व्हिटॅमिन सी नॅचरल प्रमाणात अस्तित्वात असतं, जे कुठल्याही प्रक्रियेमध्ये नष्ट होत नाही. म्हणून आवळा हा स्पेशल ठरतो. म्हणूनच त्याला अँटीऑक्सिडंट असंही म्हणतात. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट ह्याचा भरपूर प्रमाणात असल्यामुळे आला एवळा खा आवळा.